नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002, तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत आहे. श्रावकांना आपण आजचा विषय जरा सांगूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठीतून दासबोध ही सहज सरळ सोपी जीवन पद्धती ही शिकवण आपण डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून ऐकतो आहोत. आज आहे भाग 38वा, दशक 19वा, शिकवण. या दशकामधले पुढचे 5 समास आपण घेणार आहोत, 6 ते 10. त्याचे विषय आहेत बुद्धिवाद निरूपण, यज्ञ निरूपण, उपाधी लक्षण निरूपण, राजकारण निरूपण, विवेक लक्षण निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व दर्शकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक जनांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण दशक 19 मधला 6वा समास पाहणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे बुद्धिवाद निरूपण.
बुद्धिवादाचं निरूपण. या समासामध्ये जे समर्थ आहेत ते आपल्या महंताला मोलाचं मार्गदर्शन करत आहेत. आणि ते करत असताना ते म्हणतात की महंताकडून काय काय अपेक्षित गोष्टी आहेत याचा ते इथे आवर्जून उल्लेख करतात. पहिली गोष्ट ते सांगतात, महंताने खूप विवेकाने आचरावे. म्हणजे सामान्य साधकाला जसा त्याने विवेकाचा भरभरून उपदेश केला तसाच ते महंतालाही करतात की पहिली गोष्ट विवेकाने पाऊल टाकावे. श्री समर्थांना महंताकडून काय अपेक्षित आहे तर त्याच्या प्रत्येक कृतीतून विवेकाचे दर्शन व्हावे. लोकांमध्ये ज्या आशंका, संदेह, प्रश्न निर्माण होतील या तऱ्हेची ते म्हणतात कोणतीही कृती त्याच्या हातून घडू नये. त्याच्या निष्पृहतेमध्ये जाज्वल्य असावं म्हणजे प्रभाव असावा. त्याने कोणाकडे कसल्याही प्रकारची याचना करू नये. त्याने लोकांमध्ये ईश्वर भजनाचे आवड निर्माण करावे. आणि त्यासाठी म्हणतायत त्याच्याकडे जे जे म्हणून जेवढं विवेकाचं बळ आहे त्या सर्व बळाचा त्याने समाज कल्याणाकरता वापर करावा. एवढंच नाही तर ते म्हणतात जे जे जगामध्ये उदात्त आहे, उन्नत आहे, भव्य दिव्य आहे, उपकारक आहे त्याविषयी त्याच्या मनात उत्कट जिव्हाळा असावा. सगळ्यांची मने ओळखून राखून मग अखेरी त्याने लोकसंग्रह करावा. आपण लोकांचे चाहते होण्याची कला त्याने शिकावी. म्हणजे लोकप्रियते करता ज्या ज्या गुणांची गरज आहे आणि लोकसंग्रह त्यामुळे घडणार आहे ते सर्व गुण त्याने शिकून घ्यावे. त्याच्या संगतीत येणाऱ्या माणसाचा त्याने अंतर्बाह्य कायापालट करावा. त्याला एकांताची मनस्वी आवड असावी आणि पुढील विवेचन करण्यासाठी त्याने एकांताचा वापर करावा. म्हणजे एकांतात जाऊन आधी अध्ययन मनन चिंतन करावं आणि त्याची जी फलश्रुती आहे ती मग लोकांमध्ये येऊन पूर्ण करावी किंवा लोकांचं मार्गदर्शन करावं. आणि नियोजन पूर्ण होताच लोकांतात यावं आणि मग त्याला जे लोकसंग्रहाचं कार्य अधिकाधिक करायचं आहे ते त्याने पूर्ण करावं. स्वतः अधिकाधिक भगवंताचं भजन करावं आणि ते वाढवावं. अनेक लोकांमध्ये भगवत नाम प्रीती उत्पन्न करावे. आत्मारामाला ओळखावे आणि भगवत कीर्तीने भूमंडळ व्यापून टाकावे. अशा पुरुषाला श्री समर्थ नेता असे संबोधतात. श्री समर्थांना अपेक्षित असणारा नेता आपल्या स्वतःत निर्माण करायचा आहे. म्हणजे प्रत्येकानं ही योग्यता निर्माण करायची आहे आणि म्हणून या समासामध्ये श्री समर्थांनी त्यांच्या महंताला जे जे ज्या ज्या प्रकारचं जे उदात्त उन्नत असं मार्गदर्शन केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व आपण पाळून आपल्यामध्येही सामाजिक कार्याची आवड निर्माण करून महंत प्रत या पदाला पोचण्यासाठी लोकांचं आध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी या समासाची शिकवण नितांत आवश्यक आहे. ती घेऊन आपण
या दशकाच्या 7व्या समासाकडे वळतो आहोत. पुढचं जे काही शीर्षक आहे ते अत्यंत महत्वाचं. ते म्हणतात यत्न निरूपण, म्हणजे प्रयत्नांची पूर्ती कशी करावी याचं सुंदर मार्गदर्शन. मग या समासाचे सखोल अध्ययन होणे याकरता गरजेचे आहे. कारण समर्थांनी सांगितलेलं अध्यात्म आणि लोकसंग्रह किंवा परमार्थ आणि समाजसेवा यांचं जे पारस्परिक नातं आहे त्याविषयी समर्थांना काय म्हणायचं आहे हे या समासाचं अध्ययन केल्याशिवाय समजणार नाही. येथेही श्री समर्थ सर्व माणसांचं जे वर्गीकरण आहे ते पुन्हा इथे 2 विभागात करतात. मागेही त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते आज त्याची पुनरावृत्ती या समासाच्या संदर्भात करतात. ते म्हणतात पहिला गट आहे तो अज्ञानी माणसांचा आणि दुसरा गट आहे तो आत्मज्ञानी माणसांचा. मग पुन्हा ते अज्ञानी माणसांचे 2 वर्ग पाडतात. पहिला वर्ग आहे वासना तृप्त करणाऱ्या बद्धांचा. बद्ध म्हणजे बांधले गेलेले, वासनांच्या विळख्यामध्ये जे बांधले गेलेले आहेत त्यांना समर्थांनी वासना तृप्त करणारे बद्ध हा पहिला गट केला. आणि दुसरा ते म्हणतात वासना नाहीशी करण्यासाठी धडपडणाऱ्या मुमुक्षांचा, म्हणजेच साधकांचा. मग साधकांचे पुन्हा 2 वर्ग पाडतात की समुदायांचा हव्यास असणारे, म्हणजे लोकसंग्रहाची प्रीती असणारे आणि लोकसंग्रहाची प्रीती नसणारे, असे 2 भाग. ते म्हणतात खरे तर प्रत्येक साधक जो आहे त्याचं एकमात्र ध्येय असतं सिद्ध बनणं, सिद्ध बनून ज्ञानी होणं, परमात्म स्वरूप बनणं. आणि तसे पाहता प्रत्येक ज्ञानी पुरुष खरे तर वासना शून्य, निरहंकारी आणि समत्व बुद्धीचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाविषयीच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण अत्यंत मृदू बनलेलं आहे असा. मग त्याच्या हातून निश्चितपणे लोक कल्याणाची कामे घडतातच. या दृश्य नाशवंत जगात केवळ अज्ञानापोटी आसक्तीमध्ये म्हणजे वासनांमध्ये देहबुद्धीमध्ये गुंतून गेल्याने नाना प्रकारची दुःखे भोगणाऱ्या जे काही जीव आहेत त्यांच्याविषयी ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणात दया निर्माण होते. म्हणजे संत महंत किंवा जे साधक समाजाचं निरीक्षण करतात त्यांना हीच परिस्थिती येते की सामान्य माणूस हा वासनांमध्ये देहबुद्धीमध्ये इतका गुरफटलेला आहे की अखंड त्याला दुःखाचाच अनुभव येतो, दुःखाचाच प्रतिकार करावा लागतो. आणि हे बघून त्यांचं अंतःकरण दयेने परिपूर्ण होतं. मग त्या करुणेचा जो प्रभाव आहे तो जीवांवर अनुग्रह करतो. त्याच्या मनी कर्तेपणाचा भाव हा गर्व कुठलाही इथे हे काम करताना नसतो. कर्मफल, कीर्ती, मान, सन्मान यांचीही त्याला काडी मात्र अपेक्षा नसते. परंतु ज्या देहबुद्धीच्या प्रभावाने अज्ञानी जीव दुःख भोगत असतात ती हळूहळू कमी करत अखेरी संपवून जावेत यासाठी ज्ञानी पुरुष सदैव
मार्गदर्शन करत असतो. म्हणजे त्याचं एकच काम असतं की त्याचं जे बोलणं, चालणं, वागणं, आचरण आहे ते फक्त लोककल्याणाकरता असतं. हाच ज्ञानी पुरुषांचा समाजाला होणारा सर्वश्रेष्ठ फायदा आहे. म्हणजे समाजामध्ये ज्ञानी पुरुषांनी जे आत्मज्ञान, पारमार्थिक ज्ञान, पराकोटीचं मिळवायचं आहे ते आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता समाजाला त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि आपल्या हातून लोककल्याण कसं घडेल हेच कार्य त्याला करायचं असतं. जीवन जगत असताना जीवनात स्वार्थ भावनेच्या रूपाने देह बुद्धी सतत प्रगटत असते. म्हणून ज्ञानी पुरुष अशा स्वार्थी लोकांना निस्वार्थी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. मग हे दोन प्रकारांनी ते त्यांना निस्वार्थी बनवतात. पहिला प्रकार आहे प्रेमाच्या वर्षावाने, म्हणजे त्यांच्यावर अतोनात प्रेम करून त्यांचं मत परिवर्तन करणं. आणि दुसरा मार्ग ही विचार मार्गाने, म्हणजे श्रवण करण्याकरता कीर्तन, प्रवचन, ग्रंथांचं पठन किंवा उपदेश या सगळ्या प्रकारांवरून पुढे ते म्हणतात साधकांचे आणखी दोन प्रकार पडतात. एक प्रेमाला प्राधान्य देणारा साधकच आहे तो, त्याला साधकच म्हणायचं. पण त्याच्या अंतःकरणात समाजाविषयीच्या लोककल्याणाची पूर्ती करण्याचा मार्ग म्हणजे प्रेमाला प्राधान्य देणारा असतो. आणि दुसरा जो विचार आहे किंवा वर्ग आहे तो विचारांना प्राधान्य देणारा साधक, म्हणजे त्याला प्रवचन, कीर्तन, उपदेश या मार्गाने लोकांना सुधारायचं असतं, त्यांचं कल्याण करायचं असतं. मग हे साधक जेव्हा सिद्ध पदाला जाऊन पोहोचतात त्यांच्यात हा फरक कमी अधिक प्रमाणात नजरेला पडतो. खरे पाहता ज्ञानी पुरुष स्वतः कृतार्थ असतो. त्याला भगवंताकडून जे जे मिळायचं ते सर्व परिपूर्णतेनं मिळालेलं असतं. आता त्याला स्वतःसाठी काहीही मिळवायचं उरलेलं नसतं. हा विचार अनेक ठिकाणी समर्थांनी पुन्हा पुन्हा मांडला, कारण ते म्हणतात आपला जो देह आहे तो जगाच्या कल्याणाकरताच वापरायचा आहे. आणि म्हणून हे लोक केवळ प्रारब्धाच्या तंत्राने जगत असतात. त्यांच्यामध्ये देह, बुद्धी, वासना, आपल्या इच्छा, आकांक्षा यांचा लवलेशही नसतो. परंतु त्यांच्या अंतःकरणात मात्र विस्मयकारक फरक जाणवतो. हा फरक गुप्तपणे ठेवून ज्ञानी माणूस अज्ञानी माणसाला मार्ग दाखवायचं काम करत असतो. आणि असा ज्ञानी माणूस आपण बनावं यासाठी या समासाची शिकवण आपण विनम्रपणे घ्यायची आहे. आणि पुढच्या 8व्या समासाकडे आपण वळायचं आहे. त्याचा आणखीन महत्वाचं शीर्षक आहे उपाधी लक्षण निरूपण. उपाधी म्हणजे पदवी, श्रेष्ठता. मागील समासातील यत्न निरूपण हा विषय समर्थाने या समासात निराळ्याच मुद्द्याकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी मांडला आहे. जगाचं निरीक्षण करता त्यांना काय किंवा आपल्याला काय हे लक्षात येतं की एखाद्या माणसाला एखादा विषय, एखादी कला अगदी सहजपणे येते, पण ती दुसऱ्याला खूप प्रयत्नांती शिकून मग आखारी शिकावी लागते.
लोकसंग्रह करण्याचे कसब सुद्धा ते म्हणता अशा प्रकारचे आहे. ही उपाधी एखाद्याला सहजपणे प्राप्त होते, इतरांना यात कसब प्राप्त करता येत नाही. खरे तर ज्याला उपाधीच सांभाळता येत नाही, त्याने लोकसंग्रह करण्याच्या भानगडीत पडू नये असं समर्थ स्पष्टपणे सांगतात. जर तो ती वाढविल तर ती कला त्याला अवगत नसल्याने ते म्हणतात या घटनांमधून लोकसंग्रह घडण्याऐवजी त्याच्या पदरी अपयश आणि दुःख येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांकरता ही सगळे प्रयास केला त्या लोकांनाही काडी मात्र आनंद समाधान न मिळता त्यांनाही अत्यंतिक कष्ट सोसावे लागतील. आणि म्हणून जगात हे सांगणं कठीण आहे की कोणाच्या अंगी काय आणि कोणतं कौशल्य संपादन करण्याचे, त्यात यश प्राप्त करण्याचे अधिकार आहे. पुढे जाऊन ते म्हणतात, प्रपंचात राहून ही उदासीन म्हणजे दुःखी नव्हे. इथे उदासीन शब्दाचा अर्थ खूप उच्च पातळीवर नेलेला आहे. म्हणजे निरीच्छ होणं, देह सुख किंवा सांसारिक उपभोग याच्यातून जी मुक्ती आहे त्या मुक्तीचं वर्णन करण्यासाठी समर्थाने इथे उदासीन शब्द वापरलाय. आपण खूप वेगळ्या अर्थाने तो वापरतो. तो अर्थ येथे समर्थांना पूर्णतः अपेक्षित नाही. म्हणजे जगाच्या कटकटीतून वासनांमधून पूर्ण अलिप्तपणे वागणारे जे लोक असतात त्यांनाच उदासीन म्हणायचं. कधी कधी तर असा कर्तृत्ववान माणूस आढळतो की ज्याच्या अंगी महंताची सर्व लक्षणे अगदी सहजपणे आहे. अर्थात उपाधी आली की काही बरे वाईट असायचे हा विचार करून आपण आचरण करावे. कारण अनेक लोकांची मन राखताना सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत. पण आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर मागच्याही समाजामध्ये समर्थ सांगतात की लोकांचे बरे वाईट आहे ते आपण सहन करण्याची कला शिकावी. लोकांमध्ये जसा जसा परमार्थ जागवावा तस तसा तो वाढत जातो. परंतु सर्वात मोठी लक्षात ठेवायची गोष्ट ही की अंतरात्म्याचे अनुसंधान चुकू देऊ नये. काही काळ लोकात राहून त्यांचा व्याप सांभाळावा, काही काळ एकांत करावा. अशा वागण्याने आपले अनुसंधान टिकते. आणि सारांश हाच की समाधान हीच जगातली सर्वोच्च श्रेष्ठ वस्तू आहे. ती मिळवण्यासाठी समर्थांचे प्रत्येक समासातले अर्थात संपूर्ण दासबोधामध्ये त्यांनी ज्या ज्या ठिकाणी समाधानासाठी जे जे मार्गदर्शन केले त्याचा आपल्याला कधीही विसर पडू नये. आणि म्हणून आपण लोकांत असो एकांतात असो तर आत्मकल्याण आणि परकल्याण या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विसर पडू नये. हीच शिकवण घेऊन आपण या पुढच्या समासाकडे वळतो आहोत, जो 9वा समास आहे. त्याचं शीर्षक आहे राजकारण निरूपण. मागच्याही समासात त्यांनी सांगितलं जग हे कलांचे माहेर आहे. त्यात अनेकविध कलांचे अस्तित्व आहे.
मग या कलांचाही ते 2 विभागामध्ये विभाजन करतात. एक निर्जीव वस्तू घ्यायच्या, त्यावर आपल्या कलेचा संस्कार कृती करून सुंदर वस्तूंची निर्मिती करणे. उदाहरण दाखल ते म्हणतात, एखादा काळा कभिन्न पाषाण किंवा भला मोठा ओंडका घेतला आणि त्यातून आपण सुंदर निर्मिती केली, तर हा पहिला विभाग झाला. दुसरी गोष्ट आहे, सजीव प्राण्याला हाताशी धरून आपण आपले संस्कार त्याच्या मनावर प्रतिबिंबित करायचे आणि त्यानुसार त्याच्या वागण्या, बोलण्यात, विचारात, कृतीमध्ये कौतुकास्पद बदल घडवून आणायचे. यासाठी ते म्हणतात, आपण हत्ती, घोडे, कुत्री, मांजरी, माकडे यांच्यातच नाही, तर अगदी वाघ, सिंहासारख्या प्राण्यांमध्ये हवा तो बदल घडवू शकतो. अर्थात हे काम सुरुवातीला कठीण वाटेल, पण जसं जसा त्याचा अभ्यास आणि निधिध्यास करू, तशी विस्मयाची गोष्ट आपल्या लक्षात येईल की काही विचार संपन्न माणसे आपल्याला हवी तशी वागवून घेण्याचंही आणि त्यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याचं आणि त्याने त्यांच्या जीवनात आनंदाची, संतुष्टीची निर्मिती करण्याचं कार्यही आपण या कलांच्या माध्यमातून करू शकतो. इथे आठवण करून देतात की हे सगळं कठीण आहे, पण केल्याने अभ्यास आपल्याला कठीणपणा काही वाटणार नाही, तर त्यामध्ये आपल्याला आत्यंतिक गती प्राप्त होईल आणि मग या सगळ्या गोष्टी सहजी प्राप्त झाल्याने समाजातल्या भिन्न विचारसरणी, बुद्धिमत्ता, अवाका असलेल्या माणसांना एकत्र आणून त्या प्रत्येकाकडून काहीतरी कार्य पूर्णत्वाला नेण्याची जी कला आहे, त्या कलेला समर्थानी राजकारण असं नाव दिलेलं आहे. राजकारण म्हणजे इथे राजनीती, पॉलिटिक्स हा अर्थ समर्थाना अभिप्रेत नाही. आणि असेच राजकारण ते म्हणतात, हा समाजाचा खरा विकासाचा मार्ग आहे, विषय आहे. श्री समर्थ लोकसंग्रही व्यक्तींना, नेत्यांना असा संदेश देतात की जो ज्ञानी निष्काम अलिप्त वृत्तीचा आहे, त्याला जर समूह जीवनाची हौस आणि आवड असेल, तर त्याने लोकसंग्रह तयार करावा. प्रथम एकांतात आपल्या कार्याची चोख रूपरेषा बनवावी. म्हणजे जे प्रारंभिक गोष्टी गरजेच्या आहेत त्या अति परिपूर्ण कराव्यात आणि मग जनतेत उपासनेचे बळ वाढवावे. नष्टाला नष्ट म्हणून अपमानित करू नये. म्हणजे हे काम किती डोळसपणे करायचे आहे की समोरचा माणूस दुष्ट आहे, अविचारी आहे, अकृती करणार आहे, पण त्याला कुठल्याही पद्धतीने शब्दाने अवमानित, अपमानित न करता, म्हणजे नष्टाला नष्ट असं न म्हणता वाचाळाचा उल्लेख वाचाळ म्हणून करू नये. आणि पुढे आता मी जसं म्हटलं तसं दुर्जनांशी प्रेमाने, स्नेहाने जवळीक साधून त्यांना आपलंस करावं. म्हणजे इथे माणसांच्या दुर्गुणांचाही उपयोगच करून घ्यायचा आहे आणि त्यांच्याच आधारानं त्यांचं जीवन अतिशय उन्नत करायचं आहे. शौर्य कलेमध्ये निपुण असलेल्या व्यक्तीला भांडारावर प्रमुख म्हणून नियुक्त करावं. म्हणजे त्याच्या मधली शौर्य कला कशी नष्ट करायची हा दक्ष विचार
समर्थाने किती विचारीपणाने इथे मांडला आहे. म्हणजे ते म्हणतात, काही व्यवस्था जी आपल्याला परिपूर्ण करायची आहे त्यामध्ये काट्याने काटा काढण्याचे कौशल्य प्राप्त करायचे आहे. पण आपण मात्र आलिप्त राहायचं. हे काम आपल्या हातून पहाडा एवढं जरी झालं तरी एवढं तसूभर सुद्धा त्याचं श्रेय घ्यायचं नाही. आपण मेहनत स्वतः करावी, इतरांना मेहनती बनवावे, जशाला तसाच भेटवावा आणि जी काही प्रकरणं असतील वादाची वगैरे भांडणाची ती तिकडे निकाल लावून टाकावा. पुढे ते महत्वाची सूचना किंवा मार्गदर्शन करतात की समाजामध्ये जी गुंडगिरी असते, म्हणजे जे लोक अकारण समाजाला त्रास देतात त्या लोकांचाही याच मार्गाने आपल्याला निकाल लावायचा आहे. म्हणजे हे राजकारण, समाजकारण, लोककल्याण आणि यालाच त्यांनी म्हणलेला उत्तमोत्तम परमार्थ, या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकसंग्रहाच्या राजकारणाने प्राप्त करायच्या आहेत. पण हे सगळं करून ते म्हणतात आपण यातून अलिप्त राहायचं आहे. याची आपल्याला कुठेही विस्मृती न होता सदैव जागृती आणि विवेक यांचं बोट धरूनच हा आपला प्रवास व्हावा. ही अत्यंतिक मोलाची शिकवण समर्थांनी येथे आपल्याला दिली. आता आपण आजच्या कथनाच्या समारोपाच्या म्हणजे 10व्या समासाकडे वळतो. त्याचंही शीर्षक समर्थाने अत्यंत विवेकाने दिलं आणि म्हणून ते म्हणतात विवेक लक्षण निरूपण. श्री समर्थांचा महंत जो लोकसमुदाय निर्माण करतो त्यामागे हाच हेतू कार्यरत असतो की लोकांनी आळशी न व्हावं, वाईट विचारामध्ये गुंतून न जावं, देहबुद्धीची अधिकता न करावी आणि सन्मार्गाने आपलं आयुष्य आणि इतरांचं आयुष्य जगावं. ते म्हणतात मुळात माणसाच्या प्रवृत्ती, वृत्ती, स्वभाव, आवडी निवडी यात विविधता असल्याने समर्थांच्या महंताला सर्वांशी एक प्रकारचे वर्तन करता येत नाही. मग कार्याची उत्तमता साधण्यासाठी त्याला युक्त्या प्रयुक्त्या काही गमती जमती कराव्या लागतात. मग या क्रियेलाही ते म्हणतात हे महंताचं राजकारणच आहे. आणि म्हणून या समासात श्री समर्थ महंताच्या राजकारणाचा म्हणजे त्याची जी कार्यशैली आहे, लोकसंग्रह करण्याची जी पद्धती आहे, त्याचा सगळा सारांश इथे समर्थपणे सांगितला. समर्थ येथे आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने व्यक्त करतात. ती म्हणजे समर्थ जो महंत जो आहे तो वैराग्यवान असावा. त्याने आपल्या उदासीनतेचा कधीही त्याग करू नये. उपाधीत राहण्याची म्हणजे प्रसिद्धीत राहण्याची, पदावर राहण्याची वेळ आली तरी त्याने आपला जो अलिप्तपणा आहे की कीर्तीपासून दूर राहायचं आहे त्याचाही त्याला कधी विसर न पडता त्यानं आपलं कार्य करावं. लोकांना त्याने श्रवण मनन सगळं शिकवावं. विवेकपूर्ण जगण्यालाही त्यानं प्रबल करावं आणि जे जे या प्रकारचं ज्ञान त्याच्याकडे आहे ते सर्व त्याने लोकांना देऊन लोकांच्या मनामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करून जगण्याचं शहाणपण निर्माण करावं. कोणती गोष्ट प्रथम आपण करावी
म्हणजे आधी केले आणि मग सांगितले, आधी केले आणि लोकांकडून मग करून घेतले, ही शिक्षण प्रक्रिया समर्थांना येथे अपेक्षित आहे. आणि उपाधीला न कंटाळता देह कष्ट व्हावा, म्हणजे प्राप्ती करता किंवा मोठेपणा करता मीपणाने उपाधीत न गुंता न अडकता हा व्याप योजना जे काही आहे ते जास्तीत जास्त जितकं झेपेल तितकं कार्यान्वित राहावं आणि अन्यथा सगळ्या अन्य गोष्टींचा त्याग करून आपल्या मार्गावर पुढे जात राहावं. कीर्ती आणि सुख या दोन्ही गोष्टींचा कधीही त्याने मनाशी स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये. कारण या संसार अशाश्वत नाशवत असल्याने तो मुळातच नासणार आहे. आणि म्हणून विवेकाला प्राधान्य देऊन आपली आसक्ती कमी करून लोकसंग्रहाचे जे कार्य त्याला करायचे आहे ते अतिशय कौशल्याने यशस्वीतेने आणि लोकांना मार्गदर्शन सुयोग्य पद्धतीने करून कसं करावं याचं अतिशय उत्तम मार्गदर्शन म्हणजे हा 10वा समास आहे. आणि त्याचं आपण अध्ययन केलं तर आपल्यामध्ये ही महंताची लक्षणं नक्की उतरतील आणि आपल्या अंतरी असलेली लोककल्याणाचे समाज सुधारणेची परिवर्तनाची कार्य आपण सहजी करू शकू हा विश्वास समर्थाने येथे प्रत्येक वाचकाच्या पाठकाच्या साधकाच्या आणि महंताच्या मनामध्ये ठासून भरला आहे. आणि म्हणून आपण इथे कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेचं आहे. येथे आजचं आपलं विवेचन संपत आहे आणि अखेरी आपण श्री रघुरायाचं पवित्र नामस्मरण करून आजची सांगता करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचे खूप आभारी आहोत. आपण दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज इथे थांबतो.